दहिवडी पोलीस स्टेशनने आणखी एक दमदार कामगिरी करत एस इलेक्ट्रिकल कंपनीच्या सोलर प्लांटमधील ॲल्युमिनियम तारा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। या प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरी गेलेला 82,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार माण तालुक्यातील आंधळी गावातील शुभम चिंचकर यांच्या शेतात असलेल्या एस इलेक्ट्रिकल कंपनीच्या सोलर प्लांटमधून 1,200 मीटर ॲल्युमिनियम तारा आणि 2 लोखंडी पोल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते। या प्रकरणी इलेक्ट्रिशियन सुपरवायझर विश्वास नामदेव पांढरे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांच्या पथकाने कसून तपास करून कंपनीच्या लाईनवर काम करणाऱ्या काही कामगारांवर संशय घेतला। अधिक चौकशी केली असता दीपक गोविंद मेश्राम, राहुल चरण अलगदेवे, दुर्गेश राधेलाल आणि संदीप बकाराम तुमसरे या गोंदिया जिल्ह्यातील 4 आरोपींनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले। यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आणि त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या ॲल्युमिनियम तारा आणि लोखंडी पोल असा एकूण 82,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, चांदणी मोटे, पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव दोलताडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हंगे तसेच दहिवडी पोलीस स्टेशनच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे। दहिवडी पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरी करणाऱ्या टोळ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून परिसरातून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।